जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय ध्यान उभे विटेवरी ते ध्यान उभे विठे करकटावरी ठेवुनी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी विराजेत कंठी कौस्तुभमणी विराज कंठी कौस्तुभमणी विराज तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान
राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख ठाणे हो साजनी सुख ठाणे हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरे मा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर महादेवी बापर महादेवी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखो महादेवीवर बाप रखो महादेवीवर तोहा विठ्ठल बरे मा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण राम जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्या आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्या आम्ही जातो तुम्ही
तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग बोलावे अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग 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 वैकुंठा श्रीरंग बोलावी तो वैकुंठा श्रीरंग बोलावे तो वैकुंठा श्रीरंग बोलावे हरे विठोबा रघुमाई हरी विठोबा जय 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 विठोबा हरी विठोबा विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावे आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावे आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावे आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावे आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुरावी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ
जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. येथे नांदे देव पांडुरंग, येथे नांदे देव पांडुरंग, येथे नांदे देव पांडुरंग. धन्य देहू गाव ठाव, धन्य देहू गाव पुण्यभूमी. धन्य देहू पुण्यभूमी ठाव, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. येथे नांदे देव पांडुरंग, येथे नांदे पांडुरंग, येथे नांदे देव पांडुरंग. हा अभंग बऱ्याच महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचा पाठ नाही सापडायचा, पण पंतप्रधानांनी पाठ केला होता. हे कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं. अन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य ते भाग्याचे लोक ते दैवाचे, म्हणजे भाग्यवान आहे तिथली माणसं. दैवही त्यांचं बलवत्तर आहे, रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं चिंतन करतात, म्हणून धन्य आहे ते देहू गाव. जसं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदीचं दैवत सिद्धेश्वर आहे, पण देहू गावचं दैवत पांडुरंग आहे. बघा, सुरुवात आपण करू, पण तुकोबारांचं 375वा असणारा हा वैकुंठ गमन सोहळा आहे. खूप मोठा काळ वैकुंठ गमनाला या ठिकाणी लोटलेला आपण पाहतोय. आजच्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, अशी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगभर तुकाराम महाराजांची असणारी ही कीर्ती आहे. सदेह वैकुंठाला कुणालाही जाणं जगात शक्य झालं नाही, पण ते तुकोबारायांनी शक्य करून दाखवलं. म्हणून सगळ्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे तुकोबारा, त्यांचा असणारा वैकुंठ गमनाचा सोहळा, त्या निमित्तानं तुम्ही मी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. निमित्तानं आजची असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेसाठी तुकाराम महाराजांचाच अंत काळामधला असणारा अभंग आहे. आम्ही वैकुंठाला चाललो, पण तुम्ही आमच्यावरती कृपा करावी. आशीर्वाद हा माणसाला भगवंताच्या पायाजवळ घेऊन जातो. वेळ होतोय, माझी वाट त्या ठिकाणी श्रीरंग पाहतोय, आणि माझ्या सेवेसाठी एकादशीच्या आदल्या दिवसापासून दशमीपासून देव देहूमध्ये त्या ठिकाणी तिष्ठत होते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि मग त्या वैकुंठाला माझं श्रीरंग मला त्या ठिकाणी बोलवणं करतोय. आणि कृपा झाली त्या विठुरायाची. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंत काळामध्ये भगवान परमात्म्याने आमच्यावरती कृपा केली. भक्तीची असणारी ती उंची आम्ही गाठली. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि भगवंताच्या आपल्या स्वतःच्या असणाऱ्या धामाला त्या ठिकाणी तुकोबारायांचं आजच्या दिवशी जाणं झालं. असो, विठ्ठल 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 विठ्ठल. जोगेश्वरी दिंडीच्या माध्यमातून, जोगेश्वरी प्रासादिक दिंडी, श्रीनगर, राहटणी, काळेवाडी या परिसरातून सगळी लोक देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतात. आणि हा प्रवास करता करता म्हणजे पंढरीची वारी असेल, यानंतर हा तुकाराम महाराजांचा असणारा विजेचा सोहळा असेल, संपन्न करतात. दिंडीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज नखाते, सर्व कारभार पाहणारे सर्वच मंडळी दिंडीतली, त्याच्यामध्ये सर्व कलाकारांवरती, संप्रदायावरती प्रेम करणारे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण सुदामांना नखाते, अण्णांच्या माध्यमातून दरवर्षी हे निमंत्रण अध्यक्षांच्या माध्यमातून हे प्राप्त होत असतं. विनेकरी असतील,
सगळी जेवढी बॉडीवरती आहेत या दिंडीच्या ती सगळी मंडळी. आणि मग गंभीर महाराजांना अण्णांचं खास आग्रहाचं निमंत्रण असतं. आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट अभिमन्यू महाराज पांचाळ यांनाही आग्रहाचं निमंत्रण. या ठिकाणी प्रेमासाठी प्रेमापोटी या ठिकाणी या, आमच्याकडे यावं, भजन करावं, तुकोबारायांचा नामघोष करावा, पांडुरंगाची तुम्ही आम्हाला आठवण करून द्यावी, याच्याकरता या सगळ्या कलाकार मंडळींना बोलवलं जातं. हरिभक्तीपरायण गायनाचार्य प्रवीणजी महाराज सोळंकी आज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण माझे मित्रबंधू माऊली महाराज आढाव ही सगळीच मंडळी आजच्या या सेवेसाठी उपस्थित असणारा जनसमुदाय. आमचे आदरणीय भरत शेठ काटे असतील, विकासजी काटे दाजी असतील, सगळी पिंपळे सौदागरची आलेली सगळी मंडळी. काय झाले, खटवांग राजाला 1 तास होता, आपल्याकडे 1.25 तास आहे आता. मग त्या 1.25 तासामध्ये त्या ठिकाणी आपण बरोबर 12ला हे करू, कारण आपण 12 वाजेपर्यंत शिजलो नाही म्हणजे बरं. आता ऊन यावर्षी जास्त आहे ना, संधी प्रत्येकाला मिळते. आता पळा कुठं पळायचे ते, फॅन नाही एसी नाही, काय करायचे ते करा. बघा ना, थंडीचे दिवस असले की आपण त्या ठिकाणी ऊन शोधत असतो. थंडीच्या दिवसात आपण उन्हाला शोधतो आणि उन्हाला जाऊन बसतो का, थंडी कमी व्हावी म्हणून. सूर्य म्हणतो असं आहे का, थंडीच्या दिवसात मला शोधताय ना, आता मी तुम्हाला उन्हाळ्यात शोधतो, कुठेही बसा तुम्ही, मंडपाखाली बसा, तो कुठेही बसा, तो आपल्याला शोधतोय ना. एकाच वेळेस सगळ्यांना कसं पकडलंय, ही संधी प्रत्येकाला मिळत असते. मग राजकारणात काय आणि परमार्थात काय, आणि सगळ्याच सांगतोय मी. विठ्ठल मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिळाशी करे सागरी तारियली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा नाढळे इह लोकी. भव सिंधुसी बांधिला से तुझेनी, अनाथा दिना कारणे तू कयानी. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी सर्व व्यापक जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती हे दिव्य लोकासी नेली. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी. हे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसो. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. रामेश्वर शास्त्रींनी आपल्याला सांगितलं, सर्वांच्या साक्षीनं सांगितलं, विमानामध्ये तुकाराम महाराज बसून गेले. चला, भजन करता करता कधीतरी आपल्याला विमान यावं, पण गंभीर महाराज आपल्या दोघांना वजन कमी करायला लागेल. तर विमानात कोणीच घेणार नाही आपल्या दोघांना, हे जातील विमानात हो, आपल्याला कोण विमानात घेणार. म्हणजे कोणतं वजन, अभिमानाचंही वजन कमी करावं लागेल, तेव्हा विमान येतं. विसरोनी आपला देहपण भाव, नामेची भुलविला पंढरीराव. न विचारी या तिकुळ ठाव, लागावं या पाव संताची. म्हणले शरीराचं वजन किती असलं तरी चालतं, विमानात अडचण नाही होत. पण या वैकुंठाच्या विमानामध्ये जायचं असेल तर अभिमानाचं वजन कमी करावं लागतं, त्यावेळेस ते वैकुंठातलं विमान आपल्याला घेऊन जातं. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार
लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती तरी ते का चित्तीनं धरावे म्हटलं तर देव होऊ आम्ही देव होण्याचा प्रयत्न केला तर देव होता येतं पण त्याची सुरुवात नामचिंतनापासून भजनापासून डोंगरेजी महाराज म्हणायचे माणसाने भजन करता करता लहान लेकरासारखं व्हावं इतकी निरागस अवस्था व्हावी आणि एकदा का भजन करता करता लहान लेकरासारखं झालो की आपलं भजन देवापर्यंत पोचतं आपण लहान लेकरासारखं नाही होत भांडणं मिटवण्यासाठी भजनात यावं पण भजनातच भांडणं उठली तर काय कुठं मिटवावी ती भांडणं सप्त्याच्या मीटिंग मध्ये भांडणं येत तर नाही माहिती तुम्हाला मी नाही ना गावाचं नाव सांगणार जाऊ द्या सप्त्याच्या मीटिंग मध्ये भांडणं आहेत कोणता बुवा ठेवायचा आमचा बुवा पाहिजे ठीक आहे असू द्या ज्याच्या त्याच्या आवडीचे महाराज मंडळी असतात आवडीपोटी सगळे येत असतात काय हरकत नाही सगळेच बुवा चांगले आहेत फक्त आपली आवड त्याच्यावरती ठसलेली असते बाकी काय नाही सगळे कीर्तनकार चांगले आहेत वावग काय नाही देवाचंच सांगणारे आहेत ना सगळे काय होत असेल कमी जास्त मागं पुढं पण सगळ्यात खराब बुवा कोणता असतो जो नाव घेत नाही तो खराब बुवा सगळ्यात तुम्हाला नसेल अनुभव पण आम्हाला खूप अनुभव आहेत नाव नाही घेतलं ना त्या दिवशी कीर्तनच पडलेलं असतं आमचं कीर्तन कधीच चांगलं कीर्तन सगळ्यांचीच चांगले होतात मी कशासाठी सांगतोय सुरुवात इथून आहे तुकोबाराया सांगतात मान अपमान सगळं असं गुंडाळून ठेवा महाराज सांगतात अवघे गुंडोनी ठेवावे म्हणजे गुंडाळून ठेवावं मग भजनाला देह शुद्ध करोनी भजनी बसावे देहाला पवित्र करावं शुद्ध करावं भजनी बसावं आपण आपल्याला विसरून जावं भजनामध्ये बसलो ना असो आईसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचे विदेही भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही रा देहीच विदेही भोगू दशा रा देहीच विदेही भोगू दशा आपण कुठं बसलोय 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपल्याला कळूच नाही आपण कीर्तनामध्ये म्हणून बघा तुम्ही कधी कधी अशी स्थिती होती कीर्तन संपल्यावर कळतं की आपण इथं होतो असो आईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग आठव आणि नाठव आठवण विसरून जावी आपली आपणच आपल्याला विसरावं म्हणजे का विसरावं कारण भगवंताच्या जवळ आल्यानंतर कशासाठी आठवण करायची ना आठवण फक्त त्याचीच करायची असते आठवणीत फक्त त्यालाच ठेवायचं असतं आपण काय केलंय बरंच गबाळ आठवणीत ठेवले म्हणून देव बाजूला आहे फक्त एकटाच आठवणीत ठेवा तू एकला आवडसी त्याला आठवणीत ठेवा आपोआप सगळं मिळतं मी कशासाठी बोलतोय तुकाराम महाराज म्हणतात की आठव आणि नाठव हे सगळे विसरून गेलो पाहिजे असं भजन केलं पाहिजे विमान येतं सगळ्याला येतं आतापर्यंत फक्त तुकोबारायाला आलं नंतर आलं नाही का अनेक महात्मे तुकोबारायानंतर झाले ना वारकरी संप्रदायाचे त्यांनी त्या ठिकाणी त्या स्थितीला पोहोचले जे संत ज्या स्थितीला पोहोचले त्या स्थितीला ती माणसं पोहोचली मला फक्त मुद्दा सांगायचा होता की भजन केलं की विमान येतं इथून आपण गेलो देहूमध्ये पांडुरंग परमात्मा आहे पण आळंदीमध्ये सिद्धेश्वर आहे मग अशी मी बोलून गेलो आळंदीचं दैवत सिद्धेश्वर आहे पण देहूचं दैवत पांडुरंग आहे म्हणजे कसं पांडुरंग आहे तुकोबारायांचं मूळ घराणं मोऱ्यांचं शुरांचं वीरांचं घराणं आहे मोऱ्यांचं जावळीचं खोरं सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर आला की जावळीचं खोरं समोर येतो आणि जावळीचं खोरं समोर आलो वाईच्या प्रांतामध्ये महाबळेश्वर वाईच्या प्रांतामध्ये जे खोरं येतं त्याला जावळीचं खोरं म्हणतात त्या जावळीच्या खोऱ्यातून विश्वंभर बाबा त्यांचे पूर्वज या देहू गावामध्ये आले मोरे घराणं आणि मग शूरवीर विश्वंभर बाबा त्या घराण्याचे मूळ प्रवर्तक म्हणजे विश्वंभर बाबांची भक्ती 8 महिन्यात 16 पंढरीच्या वाऱ्या म्हणजे देहूवरनं निघालं पंढरपूरला जायचं पंढरीवरनं निघायचं देहूला यायचं
पुन्हा देववर्णनी गायचं, पंढरीला जायचं. अशा 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या. 17वी वारी विश्वंभर बाबांची देवानी केली. 8 महिन्यात 16 झाल्यानंतर तप व्हावं लागतं, तप, आणि तापावं लागतं, मग कीर्तनाचं महत्व कळतं. आता एसीचं महत्व लगेच कळणार आहे, फॅनचं महत्व कधी कळणार आहे? तापल्यानंतर 12 वाजता असं वाटत कुठं सावली मिळते, कुठंही फॅन मिळतोय, अशी पळापळ होईल ना. पण आता कीर्तनात तासभर उठता येणार नाही, करायचं काय आता? आता केलेत पडदेवड, बघू आता आली हवा. आता म्हणा चला हवा येऊ द्या. मी कशासाठी सांगतोय? मोरे घरानं इकडं आलं. 8 महिन्यात विश्वंभर बाबांनी 16 वाऱ्या केल्या. देवाला सुद्धा एकट्याला कर्मना. आणि मग पंढरीचा पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबांच्या काळामध्ये आंब्याच्या वनामध्ये त्या ठिकाणी आला. स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, मी आंब्याच्या वनात लपून बसलोय. आंब्याच्या वनामध्ये त्या ठिकाणी म्हणजे देवाला वरती काढायचे, नांगर नाही लावली, उकरून काढली भूमी आणि परमात्म्याला त्या ठिकाणी आंब्याच्या वनातून वरती काढलं. आंब्याच्या वनामध्ये तुकोबारायांच्या घराण्याला म्हणजे मोरे परिवाराला आंब्याच्या वनात पांडुरंग सापडला. म्हणून ते नाही बरं का नाचरे मोरा आंब्याच्या वनात, आंब्याच्या वनात पांडुरंग सापडला म्हणून आंबिले आडनाव पडलं. तुकाराम बोल्लोबा आंबिले हे तुकाराम महाराजांचं नाव आपण सांगतो. तुकाराम बोल्लोबा मोरे हे सुद्धा लावता येईल आणि तुकाराम बोल्लोबा आंबिले हे पण लावता येईल. ते काय त्याची कारण आहेत? आंब्याच्या वनामध्ये पांडुरंग सापडला म्हणून आज तुकाराम देहूमध्ये असणारा पांडुरंग परमात्मा हा स्वयंभू आहे. इथं तुकाराम महाराजांच्या विश्वंभर बाबांसाठी 8वे पूर्वज तुकाराम महाराजांपासूनचे विश्वंभर बाबा देवाच्या मांडीवरती त्या ठिकाणी डोकं ठेवलं. आणि शेवटचा काळ फक्त त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, विश्वंभर बाबा तळ हाताची करोनी सावली आणि राखील तुझी वंशावळी. कुणाचे उद्गार आहेत? पांडुरंगाने सांगितलं विश्वंभर बाबाला, माझ्या तळ हाताची मी सावली करील पण तुमची वंशावळी मी राखील. कशासाठी सांगितलं? 8 महिन्यात 16 वाऱ्या केला, वारीचं पुण्य अख्ख्या वंशाचा सांभाळ, म्हणून माझ्या वडिलांची मिरासी का देवा. आणि तुझी चरण सेवा मी माझ्या वडिलांची मिरासी का सांगतो? पांडुरंगाने आमच्या घराला आन आणि भाग दिलेली आहे की जोपर्यंत तुमचे वंश चालतील तोपर्यंत मी तळ हाताची सावली करून सांभाळ करीत. ही देहूचं दैवत म्हणून तेथे नांदे देव पांडुरंग. विठ्ठल म्हणून आंबिले आडनाव कसं पडलं हे बोलत होतो आपण. विश्वंभर बाबांना हरी आणि मुकुंद 2 मुलं झाली. परचक्र आलं त्याच्यामध्ये हरी गेले आणि हरी आणि मुकुंद ही दोन्ही मुलं गेली. गेल्यानंतर एकाची पत्नी गरोदर होती. 9 लाख उंबर तिचं माहेर होतं. बाळंतीण झाली. विठोबा नावाचा मुलगा झाला. पदाजी नावाचा विठोबाला मुलगा झाला. पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकरला बोल्लोबा नावाचे चिरंजीव झाले आणि बोल्लोबांना तुकाराम महाराज झाले. अशी ही तुकाराम महाराजांची वंश परंपरा सांगितली जाते. का घ्यायची त्या माणसांची नावं? त्या माणसांनी तुकाराम महाराज दिलेत म्हणून त्यांची नावं घ्यायची. पुण्यवंत व्हावे घेता सज्जना. ते जर नसते ते तुकाराम महाराज आपल्याला मिळाले नसते ना. एवढ्या पिढ्यांनी पुण्य केलं होतं. सहज माणूस म्हणतो 1 तास 2 तास कीर्तनात बसलो तर पांडुरंगाने भेटावं वाटतं आपल्याला, पण 8 पिढ्या काय करत होत्या हे पाहिलं पाहिजे ना. तुकाराम महाराजांसाठी विमान येतं याच्यासाठी पाठीमागच्या 8 पिढ्यांनी आपण सुरुवात तर करू, आहे का नाही? आता एक म्हातारं त्या दिवशी आलं होतं 75 वर्षाचं माळ घालायला. म्हणलं बाबा उशीर केला. नाही म्हणले 3 तास झालं कीर्तनाला, लवकर आलोय माळ घालण्यासाठी. म्हणलं तसा उशीर नाही, वय 75. म्हणलं चावतं का आता? सगळं झाल्यानंतर नाही महाराज. मी कशासाठी सांगतोय? उशीर केला याचा अर्थ आपण सुरुवात करू. 95 वर्षाचं म्हातारं पीटी शिकायला आलं होतं. 95 वर्षाचं शिकवतार का? शिकवणारा विसरून जाईल काय शिकायचं ते. त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत चांगल्या मोठ्या माणसांनी घेतली त्यांची. म्हणजे का आले? नाही म्हणले आतापर्यंत कळालं नव्हतं, आता पीटी शिकायला आलो. याचं कारण काय? मेलो तर पुढच्या जन्मात डायरेक्ट पीटी शिकायला येईल म्हणून. शेवट कसा केला बघा. त्यांनी कुठंतरी अभंग वाचला होता, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठ्ठल तुकाराम महाराजांची परंपरा सांगत असताना महाराज सामान्य नव्हते. सगळ्या रिद्धी आणि सिद्धी तुकोबाराच्या जीवनामध्ये काम करत होते. याच देहूमध्ये तुकाराम महाराजांचं या इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती बालपण गेलं. ही इंद्रायणी सामान्य नाही. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर
पुण्यभूमी असं नाव येतं ज्ञानोबरायांचं समाधी प्रकरण सांगत असताना. इंद्रायणीचं नाव घ्यावंच लागतं. म्हणून मी बऱ्याच वेळा अनेक वेळा या वाक्याचा उल्लेख करत असेल. जगात गंगा यमुना सरस्वतीला प्रचंड महत्व आहे. पवित्र नद्या आहेत. गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्या असतील, पण त्यांच्याही पेक्षा भाग्यवान जर कोण असेल तर इंद्रायणी आहे महाराज. ही इंद्रायणी भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? गंगा यमुना सरस्वतीने देव पाहिला, पण इंद्रायणीने मात्र 2 साधू पाहिले, ते म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा. कारण त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं पान हलत नाही. म्हणून इंद्रायणी भाग्यवान आहे. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, आणि ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, सोन्यासारखा अभंग तुकोबाने उच्चारला, सोन्यासारखा अभंग तुकोबाने उच्चारला. सुभेदाराच्या सुनेने, सुभेदाराच्या सुनेने येथे सन्मान पाहिला, येथे सन्मान पाहिला. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. याच इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती तीरावरती तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले. म्हणजे काय? विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, तेव्हा देहू मध्ये वाजला भक्ती भावनेचा टाळ, भक्ती भावनेचा टाळ. भक्ती भावनेचा टाळ या इंद्रायणीच्या तीरावरती वाजला. पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरला. काही लोकांची आज शंका आहे, खरंच तुकाराम महाराजांना विमान आलं का? शंका घेणाऱ्यांनी संप्रदायात येऊच नका. तिकडे काय करायचे तुम्हाला ते करा, पण कमीत कमी संप्रदायावरती शिंतोडे नका उडवू. महाराज सहज काही काही जाहीर 2-3 जणांच्या पोस्ट होत्या काल जाहीर की तुकाराम महाराजांचा घात झाला. ठीक आहे ना, म्हणले त्याला जी माहिती मिळाली त्यांनी तिथपर्यंत ठेवावी त्याच्यापुरती, पण तो जाहीर करतो. एक जण मला भेटला होता मुळशीमध्ये, म्हणला शक्यच नाही, वैकुंठाला कसे जातील तुकाराम महाराज? नाही म्हणले आमच्याकडे पुरावे आहेत. मला म्हणला काय पुरावे आहेत? म्हणला मने रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया, असे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. नाही नाही म्हणले, खोटं बोलताय महाराज, आणि खरं मांडा म्हणले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांनी सरळ जाहीर टाकलं. म्हणला खून झाला. वाईट वाटलं. म्हणलं ठीक आहे, काय वैकुंठाला गेले, काय झालं ते थोडंसं बाजूला ठेवू. म्हणलं तुझा बाप दारू पिऊन आणि लफडी करून मेला, तर तू जाहीर असा फ्लेक्स लावतो का? म्हणलं म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये काही घडलं तर जाहीर करत नाहीत, आणि इकडं काय घडलं, वारकरी संप्रदायात काय घडलं की माणसं लगेच जाहीर करतात मीडियावरती. स्वतःचा बाप कसाही गेला. म्हणलं एक काम कर, तू जर म्हणत असेल तुकाराम महाराजांचा घात झाला, इतक्या ताकदीने सांगतो ना, मला सत्य लागतं म्हणला, मग सांग तुझा बाप सुद्धा कशाने गेला याचे पण फ्लेक्स लावून त्याच्या शेजारी तुकाराम महाराजांचे लाव. पहिलं सत्य स्वतःचं पाहावं आणि मग जगाचं शोधावं. जाऊ द्याला काय हरकत नाही. तुकाराम महाराजांचा घात झाला या निमित्ताने जरी तो तुकाराम म्हणत असेल तरी त्याचं कल्याण मी तो म्हणतो. त्याच्यावरती सुद्धा तुकाराम महाराज कृपा करतील. कदाचित तुकाराम महाराजांना त्याला त्या आपल्या भक्ती मार्गाला आणायचं असेल, त्याची दुर्बुद्धी संपवायची असेल. विठ्ठल विठ्ठल आणि ते मराठी आंदोलनामध्ये पहिलं झेंडा घेऊन पळत होतं. म्हटलं तुझी लायकी आहे का झेंडा घेऊन पळण्याची? तू योग्यतेचा नाहीस म्हटलं. तुला जर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचं अस्तित्व मान्यच नसेल, तर तुझ्या सारख्याने झेंडा घेऊन पळण्याची काही गरज नाही म्हटले. आणि तुझ्या झेंडा घेऊन पळण्याला कोण किंमत देणार आहे? तू इथं तुकोबाराच मानत नाहीस, तू इथं ज्ञानोबाराच मानत नाहीस, कोण तुला किंमत देणार आहे? ज्ञानोबा तुकोबा आपल्याला कळाले पाहिजेत, मानले पाहिजे. कळतायत म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण इथे आहेत. पण किती समाज विचित्र आहे बघा ना. आप आपल्यामध्ये भांडणं लावून देतात लोक. कोण काडी टाकतं काय माहिती, लय माचीशी येतो. इतकी काडी टाकून सहज जातात. एक लक्षात ठेवायचं, सगळ्याची किंमत वाढली पण माचीची किंमत अजून वाढली नाही. 1 रुपया आहे. पेटवणाऱ्याची किंमत कधीच वाढत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे झालं, पेटवणारा आहे तिथंच राहतो, पण विझवणारी माणसं मोठी होतात. कधी लक्षात ठेवायचं. असो, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले या भूमिकेतून आपण बोलत होतो. आणि या इंद्रायणीच्या तीरावरती अभंग लिहिले गेले. याच इंद्रायणीच्या तीरावरती ज्यावेळेस गाथा या इंद्रायणीमध्ये बुडली गेली
त्यावेळेस 13 दिवस तुकाराम महाराज बसले होते. आनंद डोह झाडाखाली भजन करत होते. म्हणले 13 दिवस का लागले? एकाच वाक्यात सांगतो, गाथेचं पहिलं पारायण जर कुणी केलं असेल तर आमच्या इंद्रायणी मातेने केलं महाराज. 13 दिवस. असे कुठला दगड आहे महाराज, असा कुठला कागद आहे जो पाण्यात टाकला वरती आला, किंवा पाण्यात टाकल्यानंतर कागदाचं अस्तित्व राहतं का? नाही राहत महाराज. सगळ्यात चांगला कागद वापरला जातो तो नोटेला. जर असतील तर एकदा इंद्रायणीत टाका बरं, किती वेळ राहतात बघा. नाही राहत महाराज. नोटेचा कागद सगळ्यात भारी कागद असतो, अनेक ठिकाणी गेलेला असतो तो, पण खूप कालांतराने फाटतो तो. पण तीच नोट ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकल्यानंतर 10 मिनिटात तिचं अस्तित्व संपतं, राहत नाही. जगातला कुठलाच कागद 13 दिवस पाण्यात राहणार नाही. पण या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेले ज्या कागदावरती अभंग लिहिले तो कागद मात्र 13 दिवस राहिला. आणि त्याच्या पाठीमाग दुसरं लरा पांगारकरांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिले. त्याच्या मध्ये सांगितलं, म्हणले इंद्रायणीने तर पहिलं पारायण केलंच गाथेचं, पण त्याच्याबरोबर तुकाराम महाराजांच्या अक्षराला काहीच होय नाही, याच्याकरता परमात्मा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये ती गाथा सादरून बसला होता. जळी दगडा सहित भया, जळी दगडा सहित भया, जळी दगडा सहित भया, जळी दगडा सहित भया, तारी येल्या जैस्याला, तारी येल्या जैस्याला, धन्य तुकोबा समरेत, जिने केला हा पुरुषार्थ. तारेल्या गजालाया, तारेल्या गजालाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जळी दगडा सहित वया. त्या काळचे सगळे दगड एकत्र आले आणि बऱ्याच वेळा बावकी एकत्र येत असते. अशी सगळी दगडाची बावकी एकत्र आली. दगडाच्या बावकीने काही दगड उचलले. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, दगडांना कळालं नाही त्या काळच्या, म्हणून त्यांनी दगड उचलले आणि गाथेला बांधले, त्या वयांना बांधले आणि पाण्यामध्ये इंद्रायणीच्या टाकून दिले. जळी दगडा सहित वया. पण दगडासहित तारलेल्या फेकलेल्या वाया, पाण्यामध्ये बुडवलेल्या वाया, तारियेल्या जैशा लाह्या, पाण्यावरती जशा लाह्या तरंगतात ना, त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यावरती तरंगले. हा एक भाग झाला. आणि त्या काळामध्ये तुकाराम महाराजांचं अभंगावरती समाज इतकं प्रेम करत होता की तुकाराम महाराजांचे 4092 अभंग सगळ्या लोकांनी पाठ केले होते. इथं एक कीर्तनातला होत नाही. आता 4092 कसे काय झाले असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याला तुकोबारायांवरची निष्ठा म्हणायची. निष्ठा निष्ठी नाही, तुकाराम महाराजांवरची निष्ठा होती ती. 4092 अभंग समाजाने बुडू नाही दिले. त्या काळामध्ये पाण्यात बुडवले ना, आम्ही दुसरे तयार करू. हे लोकमान्य टिळकांना त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता लिहायला बंदी आणली. अहो, मला लिखाणाला बंदी आणाल, मला तुम्ही लिहून देणार नाही, लिहिलेला कागद फाडाल, पण माझ्या डोक्यातलं तर फाडू शकत नाही ना. कागदावलं फाडता येतं पण डोक्यातलं फाडता येतं का? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हे आश्चर्य आहे. म्हणून इंद्रायणी इंग्रज ज्यावेळेस भारतात आले, भारतातून महाराष्ट्रात येत असताना या महाराष्ट्राची ताकद काय त्यांनी ओळखली. त्या काळात ज्ञानोबा तुकोबा ही महाराष्ट्राची ताकद आहे. म्हणून इंद्रायणीवरनं आपल्याला देहूमध्ये येणं सोपं व्हावं आणि तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला प्राप्त करता यावी, इंग्रजांनी बांधलेला पूल अजूनही तसाच आहे इंद्रायणीवरती. तिथून इंग्रजांनी तो पूल बांधून देहूमध्ये आले आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांनी पहिली तुकाराम महाराजांची गाथा इंग्रजीमध्ये छापून घेतली. काय लिहिलंय हे अभ्यास करण्याकरता, हे तत्वज्ञान काय आहे, तुकाराम महाराजांचं हे बळ काय. जर छत्रपती शिवाजी महाराजांना गाथेनी बळ दिलं होतं तर इंग्रज सुद्धा विचार करतात आपल्याला सुद्धा बळ मिळावं, याच्याकरता पहिलं भाषांतर केलं इंग्रजांनी गाथेचं इंग्रजीमध्ये. ही तुकाराम महाराजांच्या कार्याची उंची आहे. असो, मुद्दा चालला होता आपला
काही गोष्टी करताना सगळ्याला विचारावं. भजन करताना सुद्धा तुकाराम महाराज भजन करायचे आणि संवाद साधायचे पांडुरंगाशी. प्रसिद्ध अभंग आहे महाराज. भजन करताना एकांत शोधला. एकांत म्हणजे भंडारा डोंगर असेल, भामचंद्र असेल, गोराडेश्वर असेल, आणि तिथं जात असताना निसर्गामध्ये भजन केलं. कारण निसर्ग हा माणसाला खूप साथ देत असतो. आजारी माणसाने त्या ठिकाणी नको तिथं जाण्यापेक्षा आजारी माणसाने कधीतरी एक दिवसाचा फेरफटका निसर्गातून मारून यायचा. त्या दिवशी तो गोळ्या नाही खाल्ल्या तरी त्याला बरं वाटतं. इतकी ताकद आहे निसर्गाची. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का कीर्तन झाल्यावर गोव्याला जायचं बरमुडा घालून तसं नाही म्हणत मी. जायचं असेल तर जा, माझी काही बंदी नाही. पण निसर्ग खूप काही देतो. निसर्ग आपल्याला खूप शिकवतो. निसर्ग आपल्याला बळ देतो. तुकोबारायचा प्रसिद्ध अभंग आहे वृक्षवल्ली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवी आम्हा सोयरी. झाडांना पाहुणे माना, झाडांना सोयरा करा, झाडांशी नातं जोडा. म्हणजे वृक्ष तोडू नका. नकळत तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं. म्हणले झाडं लावूच नका, ती आपोआपच उगवतात, फक्त तोडायचं काम आपण करू नका. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वनचरे म्हणले काय आहे तिथं? पक्षी ही सुस्वरे आळविती. हे पक्ष्यांना सांगितलं पाहिजे. 2024 ला म्हणतोय बरं का. पक्षी ही सुस्वरे आळविती. आनंदामध्ये किती एकांतामध्ये पक्षी त्या ठिकाणी आनंद घेतात. आणि येणे रुचे घडे एकांताचा वास. माणसाला एकांत असावा. एकांतामध्ये स्वतःचा शोध लागतो. एक जण म्हणला, महाराज मी तर रोज एकांतामध्ये फक्त मोबाईल घेऊन. एकांतामध्ये डोकं फिरल, डोक्यावर परिणाम होईल महाराज. येणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आणि ब्रह्मी ब्रह्मरस एकांताचा सहवास का? एकांतामध्ये गुण आणि दोष अंगाला येत नाहीत. कुणाची निंदा घडत नाही. भजन केल्यावर कुणाची निंदा घडेल एकांतात? नाही गुण दोष अंगा येत. कुणाचेही गुण. म्हणजे तुकारामांचं इतकं म्हणणे, कुणाचे गुणही पाहू नयेत आणि कुणाचे दोषही पाहू नयेत. गंभीर महाराज चांगलं वाजवतात, हा त्यांचा गुण आहे. पण ते म्हणतात की माझा मृदंग सोन्याचा झाला पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. हा बसलेत आबा हरिशाबा शेजारी. बघू झाली कृपा तर झाली. आम्ही सोन्याचं दिसावं म्हणून आम्ही गठ्ठे सोन्याचे करून घेतलेले आहेत. नाही पॉलिश सोन्याचं दिले आम्ही त्या गठ्ठ्यांना. हळूहळू आमचा मृदंग सोन्याचा व्हावा, वाजवणारा सुद्धा आणि गळ्यातला सुद्धा होईल हळूहळू. चला, मी कशासाठी सांगतोय? हा गुण आहे की काय गुण आहे? ते मृदंग चांगला वाजवतात. तुकोबारायांचं मत आहे गुणाचं एखाद्याचं वर्णन करू नये आणि दोषाचं तर करूच नाही. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची. गुण दोष याती न विचार काही. 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 ठावतीला पाये आपोलिया. ठावतीला पाये आपोलिया.
जातात किंवा आठवत नाहीत म्हणून भजनाला त्या ठिकाणी लागावं. एकांत शोधला. 3ही डोंगरावरती तुकोबारायांनी भजन केलं आणि प्रत्येक क्षणाला बोलण्याची नाही, एका देवाविन काही ही स्थिती त्यांच्या जीवनातली. सामर्थ्य काय? एका आजीचं सारखं या देहूमध्ये चाललेलं असायचं, महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला यायचं. गरीब होती म्हातारी, पण महाराजांवरती प्रचंड श्रद्धा, प्रचंड श्रद्धा. पार मोडकळीस आलेलं घर होतं, जणू काय धक्का लागला तरी पडल असं घर. सारखी आग्रह करायची, महाराज थोडं भजन थांबवा आणि आमच्याकडे भोजनाला या ना. महिपती बाबांनी लिहिले चरित्र. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्या आजीकडं जायचं ठरलं जेवण करायला. काय म्हातारीने केला स्वयंपाक तुकोबारासाठी. दुर्दैव वादळ वारं इतकं सुटलं, ते घराची भिंत अशी कल्ली पडायला आली. आता तुकोबारा सगळे वारकरी घरामध्ये बसलेले आहेत आणि मग ती म्हातारी म्हणली, काय माझं दुर्दैव, तुम्हाला बोलवलं कधीच्या काळी, तुम्ही हो भरली, आले जेवायला, आता घर पडायला लागलं. महाराज उठा, भिंत अंगावरती पडेल. महाराजांनी सांगितलं, आम्ही जोपर्यंत इथं जेवण करतोय तोपर्यंत भिंत अजिबात पडणार नाही. तशीच राहिली महाराज भिंत. ज्यांना भिंत चालवायला जमते त्यांना भिंत थांबवायला जमणार नाही का? ज्ञानोबारांनी भिंत चालवली, पण पडणारी भिंत थांबवायला जमणार नाही का? ही ताकद आहे तुकोबारायची. भिंतीला सांगितलं जेवस तोपर्यंत अजिबात पडायचं नाही, तशीच्या तशी भिंत थांबली. हे चरित्र अनेक चमत्कार आहेत असे. रांजणगावच्या एका ब्राह्मणाचं पोरग होतं, मुक होतं, मुक बोलत नव्हतं. तुकोबारायांनी फक्त त्याला कृपादृष्टी केली, पाहिलं, काय रे बाळा असं म्हटलं, ते पोरग बोलायला लागलं. ही ताकद आहे महाराज. मुक्याला सुद्धा वाचा त्या ठिकाणी तुकोबाराच्या दर्शनानं फुटली. पिसळलेलं कुत्र कुणाला ऐकतं का? आता तसं कुत्र कुणालाच ऐकत नाही, आणि बरीच कुत्री अशी अजिबात ऐकत नाही. ते पिसळलेलं महाराज सगळ्याच्या नादी लागावं. ते कुत्र काय ते महाराजांच्या नादी लागतं काय माहिती सारखं. तुम्ही बघा, आणि कुत्र्याचा एक विशेष आहे, कुत्र सगळ्याच्या नादी लागतं पण दारुड्याच्या नादी लागत नाही. लागतं का? तुम्ही बघा, आम्ही जर रात्रीचं कीर्तन संपून जर रस्त्याने चाललो घरी जायला, तर कुत्र जर काही काही कुत्री असे धावत पळत येतात आणि धोतर पकडतात, खरंच पकडतात. पण दारुडा जर समोरून रस्त्याने आला ना, तो कुत्रा रस्ता बदलतं पण दारुड्याच्या समोर जात नाही. तुम्हाला अनुभव आहे का नाही मला माहिती नाही, त्यांच्या नादी कोणी लागत नाही. एक जण रात्री 2 वाजता दारू पिऊन घरी गेला. बायकोला म्हणला, हे दरवाजा उघड. ती म्हणली उघडणार नाही, जा काय करायचे ते करा. तुला सांगतोय दरवाजा उघड. म्हणली उघडणारच नाही, काय करायचे ते करा. म्हणले बघा त्याच्या दारात विहीर होती. म्हणला जीव दिली विहिरीत. ती म्हणली जीव द्या नाही, काय करायचे ते करा. यांनी काय केलं, हुशार होतं, दगड उचलला आणि टाकला विहिरीत. आता बायको आतमध्ये. ती म्हणली किती काय झालं, दारू प्याला तरी कुंकाचा धनी मेला का काय. दरवाजा उघडून बाहेर आली विहिरी बशी, आणि हे गेला आतमध्ये. दरवाजा माग लपलो, ते गेला आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं दगड फेकला होता, नवऱ्याने आतमध्ये आता कडी लावून घेतली. म्हणली ओ दरवाजा उघडा. मी तो म्हणला उघडणारच नाही, जा काय करायचं ते. ती म्हणली अख्खं गाव गोळा करीन. हा म्हणला कर की, मी पण सांगाल लोकांना रात्री 2 वाजता कुठे गेली ती म्हणून. बघा तुम्ही कमाल त्याच्या नादी त्याची स्वतःची बायको पण लागत नाही. तेव्हापासून तिने उघडाच दरवाजा ठेवला. कधी काही बाबा जाऊ दे. मी कशासाठी सांगत होतो, ते पिसळलेलं कुत्र तिथून कुणालाही ऐकत नव्हतं. तुकाराम महाराजांना पाहिल्याबरोबर अवघी भूते साम्य आली. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती आणि व्याघ्रहीन खाती. ह्या अनुभूती आहेत तुकोबारायाच्या. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? ज्याचं शुद्ध आहे चित्त, त्याच्या शेजारून पिसळलेलं कुत्र जाईल पण त्याला चावा घेणार नाही. कुत्र का चावतं? काहीतरी घडलं असेल, पाठीमागचं काहीतरी असेल. दुःखनी काय येतात, घडलेलं आहे, काहीतरी केलेलं आहे आपण, न कळत कळत काहीतरी आपल्याकडनं दोष घडलेले आहेत, पाप घडलेली आहेत. तुका म्हणे पापे यती रोगायाची या रूपे. फक्त माणूस पुण्य केलेलं लगेच सांगतो, पाप केलेलं सांगतो का? नाही सांगत महाराज. मी भजन केलं हे सांगणार, पण भजनामध्ये केलेला भ्रष्टाचार सांगतो का कोणी? कुणीच नाही सांगणार महाराज. विठ्ठल 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 जर भजन केलेलं सांगत असेल तर आपण केलेला भ्रष्टाचार सुद्धा सांगावा. का सांगावा? कारण दोषमुक्त होतो महाराज. आपण आपले भ्रष्टाचार, आपण आपला दोष लपून ठेवतो, तो दोष इतके वाढतात आणि कधी ना कधीतरी त्या अशा अंगलेट येतात. हे जेवढं एवढं मोठं सामर्थ्य तुकोबारायचं होतं. मग विचार करा, तरी देखील सगळ्याला परवानगी घेण्याची, सगळ्यांना विचारायची काय गरज आहे? हा शिष्टाचार आहे. घरातून बाहेर निघालं ना, आईला, बायकोला, वडिलाला, भावाला सांगावं, येतो जरा बाहेर जाऊन सांगावं. ही पद्धत आहे. आपण जर प्रवासाला निघालो, आता इथून आम्हाला मे महिन्यामध्ये 15 मे ते 23 मे काशीला जायचंय, आणि मग आपण सगळ्या एकामेकीला विचारतो येता का काशीला, यायचे का तुम्हाला?
नाही का, असं विचारपूस करण्याची पद्धत आहे. आताच या मार्च महिन्यामध्ये हा इतका तापलाय, मे महिन्यामध्ये किती तापतोय काय माहिती, त्याचा ताप आताच आलाय. मग आपण सगळ्यांना विचारतो येता का, चला अमुक तमुक असं तसं. महाराज प्रवासाला निघाला तरी माणूस विचारपूस करतो. आणि प्रवासाला जात असताना किती तयारी, नवीन बॅग, रेल्वेतली बॅग वेगळी, विमानातली वेगळी, तिथं घालायची 8 दिवसाची कपडे वेगळी, ही सगळी तयारी प्रवासाची आहे. सामान्य प्रवासाला जाताना एवढी तयारी, वैकुंठाला जाताना केवढी तयारी केली असेल तुकोबारायांनी. महाराज सामान्य प्रवासाला जात असताना 8 दिवस तयारी करावी लागते. देवाच्या घरी जायचं असेल तर लहानपणापासून मरेपर्यंत सगळी तयारीच करावी लागते. ती तयारी म्हणजे भजन आहे, ते तयारी म्हणजे नामचिंतन आहे. चला मुद्दा सांगत होतो मी. महाराज वैकुंठाच्या दिशेने जाणार आहेत, पण लोकांना म्हणतात की बाबा आतापर्यंत तुमच्या गावाला होतो, आतापर्यंत सगळ्या तुमच्यामध्ये होतो, तुम्ही माझ्यावरती कृपा करा, मी तुम्हाला विनंती करतो. जगावरती कृपा करणारे तुकोबाराय म्हणतात आता माझ्यावरती कृपा करा, कारण समाजाचा सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्ही जातो तुम्ही कृपा रा
विमान आलं तर तुकाराम महाराज म्हणतील असं ऐकल्यावर 12:30 वाजता जाऊ. आम्ही जातो तुम्ही. अहो त्या काळामध्ये टाळ नव्हते ना. पण टाळ नव्हते असं नाही, टाळ होते पण दगडाचे टाळ. कोण त्यांचा नाद. गीती गाता छंद ताल नाही गीती गाता. आणि त्यांच्यामध्ये घननील सावळा उभा असायचा. गोपाळांचं केलेलं भजन सांगायचं. जर दगडाचे टाळ वाजत होते, कसे वाजत होते, त्यांच्यामध्ये कसा नाद होता आपल्याला माहिती नाही. आणि तरी पण त्यांच्यामध्ये घननील सावळा म्हणजे कृष्ण परमात्मा उभा राहत होता. भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांनी भजन केलं, टाळ वाजवले दगडाचेच. आणि ते टाळ मिळाले चिखली गावाला, बरोबर ना. म्हणून टाळांचं मंदिर आहे. आज नुसतं त्या गावाला चिखली नाही म्हणत महाराज, टाळगाव चिखली. हा चिखलीला मिळालेला केवढा मोठा प्रसाद आहे टाळाचा. टाळगाव चिखली. मला एक मुद्दा सांगायचा आहे त्याच्यातला. म्हणजे तुकाराम महाराजांची वाणी ही अमृताची होती. आपण दगडाच्या टाळामधून कसे अभंग बोलवले. तुकोबाची अमृतवाणी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीचा पडता कान. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता काने. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कान. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. गायले अभंग. सांगा पांडुरंगा मौन का धरिले तुम्ही. 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 सांगा द्रौपदीची थाळी भरली, लाजपतीची राखली. द्रौपदीची थाळी भरली, लाजपतीची राखली. देवकीला वाचवली, ओढोनी तुरंगा. माईकचा स्वर जास्त लागतोय त्याच्यामुळे थोडं क्लिअर आवाज द्या, बाकी काय नाही. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. पहिलं काय घरामध्ये झालं की तुकोबराय देवाला द्यायची. आणि देवाला द्यायचं म्हटलं की जिजाबाई साहेब भांडणं करायच्या. कारण राग असायचा मनामध्ये. कारण त्याच्या भजनामुळे घराचं सगळं, देवाची ती खून आला ज्याच्या घरा त्याच्याकडे चिरा संसाराची. ज्याच्या घराला देव आला त्याच्या संसाराला चिरा पडतो. लक्ष राहत नाही माणसाच्या संसारामध्ये. काही आघडतीत घडत असतं संसारामध्ये. म्हणजे का आपलं लक्ष देवाकडे. घरात होणारी भांडणं जर कीर्तनाला आपल्याला यायला लावत असतील तर घरात रोज भांडणं व्हावीत. कोणी म्हणाल का भांडणं व्हावी घरामध्ये. पण तुकाराम महाराज म्हणतात घरात भांडणं झाली, नवरा जर कीर्तनाला येत असेल तर घरात भांडणं होणं चांगलं का वाईट. हातात पण सांगत नाहीत. आता बघा ना किती दोघेही शांत आहेत. घरात होणारी भांडणं चांगली का चांगली, जर कीर्तनाला येऊ देत असतील. आणि घरात होणारी भांडणं नको ते करत असतील तर मग त्याचा उपयोग नाही. पहिलं काय झालं की सगळं देवाला. कारण महाराज सांगतात करसी देवा विनाश. रोज तांब्या भरून दूध तुकाराम म्हणजे तापलेलं असायचं. नवीन म्हैस वेली होती, तिचं असणारं दूध तापवलं गेलं. आणि मग आई साहेबांना म्हणतात अगं काही पहिलं झालं ना घरामध्ये की पहिलं देवाला द्यावं, चांगलं देवाला द्यावं पहिलं. म्हणजे असं आहे का, ठीक आहे. मग रोज एक तांब भर दूध त्या ठिकाणी तुकाराम महाराज देवळामध्ये घेऊन जायचे. याच देहूमधली घटना आहे.
तो तांब्या घ्यायचा दुधाचा, देवाजवळ जायचं. 5 वर्षाची भागीरथी माता पाठीमागं असायची. मग ते रोज दूध त्या ठिकाणी देवाजवळ यायचं. 5व्या 6व्या दिवशी शंका आली आणि मग भागीरथीला विचारलं, का ग तुझा बाप रोज दूध घेऊन जातो देवाला, खरंच देव दूध पितो का? म्हणजे आई खरंच देव दूध पितो. राहिलेला थोडासा प्रसाद म्हणून महाराज एक गोट घेतात, मला एक गोट देतात आणि आम्ही दोघंही दूध त्या ठिकाणी म्हणजे देवाला देऊन घरी येतो. आई साहेबांना शंका आली, म्हणले खरं देव दूध पितो का? म्हणले आज मी काय करते, आज तुम्ही नाही जायचं दूध घेऊन, आज मी दूध घेऊन जाणार. रागामध्ये ते उकळतं दूध त्या ठिकाणी तसंच पातीलं धरलं. आज तांब्या भर नाही दूध द्यायचं देवाला, पातीलं भर द्यायचं. आणि त्या आई साहेबांनी असं दूध उचललं, हाती धरण्याने धरलं आणि मंदिरामध्ये देवळात गेल्यानंतर ते पातीलं तसंच्या तसं तोंडाला लावलं. देवाने असं मागं केलं तोंड. आता एवढं गरम दूध देव असला तरी पिणार आहे का? मग प्रयत्न केला पाजण्याचा आणि तसं दूध त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या हातचं रोज प्यायचे. आणि आज नाही पेलं तर माझ्या तुकाराम महाराजांना लांछन येईल ना, खोटे ठरतील ना तुकाराम महाराज. शेवटी ते गरम दूध देवाला घाटा प्यावं लागलं. विश्वास बसला, माघारी आली. आणि मग तुकाराम महाराज देवळामध्ये गेले तर देवाच्या होटाला फोड आले होते, असं कल्ली होती मान हे गरम दूध पेल्यामुळं. आणि मग महाराजांना राग आला, म्हणतात का ग तुला कुणी आगाऊपणा करायला सांगितला होता? एवढं गरम दूध देवाला द्यायचं असतं का? जिजाऊ आई साहेब पुढचा अभ्यास त्या म्हणले, असं आहे का? त्यांनी 12 गाव आगणी गिळला तेव्हा त्याला भाजलं नाही, माझ्या पातीला भर दुधाने भाजलं का? बघा तुकोबारायांचा आणि बायकोचा संवाद कसा आहे. मी कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, मी जळत गोकुळ राखिले आणि विरंचीसाठी केले वासुरवासाठी केले विरंचीचं पिसे. ज्ञानोबारांची ओवी आहे. म्हणले यांनी तुम्हीच सांगितलं कीर्तनामध्ये कालच्या 12 गाव अग्नी यांनी गिळला होता आणि आज पातीलं भर दुधाने याला भाजलं का? तसं नसतं ग. 12 गाव गिळला पण आज याला भाजले, नक्कीच भाजलं. मग तेवढ्यावरनं तुकाराम महाराजांनी भांडणं केली बायकोशी. अशी भांडणं केली, म्हणजे जा स्वयंपाकच करणार नाही, जा निघून. भांडणं झाली. महाराज एवढंच म्हणले, कर्कश संगतीन दुःख उदंड फजिती. भांडणं करून निघून गेले. निघून गेल्यानंतर दुपारची अशी 1 वाजले ना, असं ऊन यायचं डोक्यावरती. आई साहेब तेवढं प्रेम करायच्या तुकोबारायावरती. आणि मग दुपारी म्हणायच्या, सकाळी पाणी पण पिलं नव्हतं भांडणामध्ये, मी तरी भांडणं झाल्यावर घाटा तांब्याभर पाणी पिलं, पण त्यांनी पाणी पण पिलं नव्हतं. घरातून तसेच निघून गेलेत. कुठं निघून गेले माहिती नाही. मग लगबगीने एक भाकरी तापायची, भाकरीवरती ती चटणी मिरची अशी त्या ठिकाणी त्याच्यावर ठेवायची. ते बांधायचं फडक्यात, टोपल्यात ठेवायचं. टोपला असं डोक्यावर घ्यायचं, पाण्याचा भोपळा भरायचा. त्यावेळेची वॉटर बॅग, पाण्याचा भोपळा, वॉटर बॅग. त्या बॅगची ही वॉटर बॅगची संकल्पनाच मुळात गाथ घेतली महाराज तुकोबारायाच्या चरित्रेत. पाणी कसं न्यायचं, पहिलं मोठाली भोपळे असायचं, त्याच्यामध्ये पाणी नेलं जायचं. आता तेल सुद्धा पूर्वी भोपळ्यातच आणलं जायचं. म्हातारी होती एक यादी हो गावमध्ये, आणि मग ती तुकाराम महाराजांच्या अंगाला सगळे भोपळे बांधलेले असायचे. लोकांना वाटायचं तुकाराम महाराजांनी तेल आणलं की ते संपतच नसायचं. आता ते तुकाराम महाराज आहेत, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. व्यापार वगैरे तुकोबाराचा प्रसिद्ध आहे चरित्रामध्ये. सगळं सांगता येणार नाही 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत काही का व्हायना, कुठपर्यंत का जाईना, आपण थांबण्याचा प्रयत्न करू. आता झालं, टोपलं डोक्यावर ठेवलं, बाहेर आल्या. 1 वाजली होते. पायात काही नव्हतं, पायाला चटाचटा चटके बसत होते. कुठल्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले असतील. आता जसं आपल्या पत्नीला कळतं नवरा देहुलाच कीर्तना गेलाय, गंभीर महाराज देहुलाच मृदंग वाजवायला आलेत. ज्याच्या त्याच्या बायकोला माहिती असतं. आणि काय हुशार असतात काय माहिती, नवऱ्याची नस बरोबर त्यांना सापडलेली असते. तसं आई साहेबांना सांग, आता आपल्याला उमऱ्यातून येताना पहिलं विचारते कुठं चालले, तेव्हा सांगावं लागतं कीर्तनाला चाललोय. मग जा, काय म्हणत नाही. आता सांगत नव्हते महाराज मी कुठे गेलोय. देहूच्या बाहेर आलं की 3 वाट्या फुटायच्या. एक भंडाऱ्याकडे जायची, एक भामचंद्राकडे जायची, एक गोराडेश्वराकडे जायची. आता कोणत्या रस्त्याने तुकाराम महाराज गेलेत, कसे ओळखायचं? महाराज ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल हा आवाज येईल, हा आवाज देहूतल्या लोकांना येत नसेल का हो बाकीच्या? मग जर बाकीच्या लोकांना हा विठ्ठल विठ्ठल देहूतल्या आवाज आला असता तर बाकीच्या लोक भंडाऱ्यावर तुकाराम महाराजांच्या बरोबर गेली असती का नसती? तुकाराम महाराजांनी केलेल्या भजनाचा आवाज फक्त देवाला आणि जिजाऊ आई साहेबांना येत होता महाराज. एवढी उंची होती त्यांची. आई साहेबांना आवाज येत. अहो कीर्तनकाराने कीर्तन केलं तर आपल्या कीर्तनाचा आवाज आपल्या बायकोला येत नाही. काय सांगतोय बुवा कीर्तनात त्याचा. पण कळत होतं आता विठ्ठल विठ्ठल आवाज जी वाट म्हणते त्या वाटेने जायचं ठरलं. ती वाट त्या दिवशी नेमकी भंडाराच्या दिशेने अर्ध्या रस्त्यात आल्या. आता सारखा रस्ता नव्हता.
जमीन तापली होती, चटके बसत होते, करवंदीचा काटा होता, त्या काट्यावर पाय पडला आणि काटा आरपार झाला. आरपार झाल्याबरोबर चक्कर आली, डोक्यावरचं ते भाकरीचं टोपलं खाली पडलं, पाण्याचा तो भोपळा होता तो फुटला आणि चक्कर येऊन खाली पडलं. देवाची एक लीला आहे, ते चरित्रातील एक लीला आहे. महाराज, काहीतरी निमित्त पाहिजे होतं देवाला त्यांच्याजवळ जाण्याचं. आपल्याला देवाजवळ जाण्याचं निमित्त आहे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव. आषाढीला कार्तिकाला देवाजवळ जाण्याचं निमित्त आहे, एरवी निमित्त नाही. पण देवाला आपल्या जवळ येण्याचं निमित्त काय? तुकाराम महाराजांजवळ जाण्याचं निमित्त तुकाराम महाराजांनी केलेले भजन. पण हीच नुसती शिव्याच देते तर तिच्याजवळ जायचं कसं? निमित्त पाहिजे होतं. आणि त्या निमित्तामध्ये काय झालं, गुरं राखण्याचं रूप, 8-10 वर्षाच्या बाळाचं रूप देवाने घेतलं आणि देव तिथं आले. आल्यानंतर आई साहेबांनी लांबूनच ओळखलं, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा काळाचे म्हटले. म्हणले याच्याकडे पाहायचंच नाही, माझी मजा पाहण्याकरता माझी फजिती पाहण्याकरता इथं आला. आल्यानंतर पाहत नव्हत्या, इकडच्या बाजूला पाहिलं, देव तिकडच्या बाजूने दिसले, इकडच्या बाजूने पाहिलं, देव इकडच्या बाजूने दिसले, इकडं पाहिलं, पाठीमागं पाहिलं, सगळीकडे पाहिलं, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके, सगळीकडून पाहिलं, सगळीकडून देव दिसायला लागला. शेवटी डोळे झाकले, आतमध्ये देव दिसला. देव जवळ आले, म्हणले आई साहेब नका काळजी करू. म्हणले काटा मोडलेला दिसत होता देवाला. देवाने असा हात पायाच्या खाली टाकला आणि तो पाय असा उचलला. ही वेदना होतो, त्या वेदना झालेला वेदना देवाच्या स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्या वेदना थांबल्या. पेन किलर खाल्ल्यानंतर वेदना थांबते का वाढते? भगवंताचं नाम ही जगातली सगळ्यात मोठी पेन किलर आहे, लक्षात ठेवा. देवाचं नाव जगातली सगळ्यात मोठी पेन किलर आहे. वेदनाच थांबल्या, भगवंताचा स्पर्श झाला, वेदना थांबल्या. थांबल्याबरोबर असा हात धरलेला आहे. महाराज 24 तास उभं राहायला लागतं रांगेत, त्याच्या पायासाठी राहावं लागतं का नाही? पंढरपूरला आपण सगळे जातो, आप्पा जातो ना. पण 24 तास उभं राहून त्याचं दर्शन नंतर आहे. त्याच्या पायाच्या दर्शनासाठी एवढा अट्टहास करावा लागतो. आणि तो जगाचा मालक एका स्त्रीचे पाय अशा हातात धरलेत, एक पाय असा हातात धरलाय. आणि मग काय रे काय करतो? नाही म्हणले काटा काढतो. तुला येतो का काटा काढता? मीच काढतो सगळ्यांचा काटा. रावणाचा नाही का काढला पाठीमाग? देवाने सांगितलं रावणाचा काटा कोणी काढला? कंसाचा काटा कोणी काढला? सगळ्याचा काटा मला कसा काढायचा हे चांगलं जमतं, मी काटा काढतो. आणि काटा काढण्याच्या निमित्तानं असा पाय हातात धरला विश्वाच्या मालकानं. धरल्याबरोबर ते नखाला काटा येत नव्हता. बघा, नखाला काटा येत नव्हता. आणि नखाला जर काटा आला नाही तर काटाला चला लाईटीचा काटा लवकर निघाला. लांब सरकार रे बाबा, लाईटी पाशी कोणी बसू नका. हा, लाईटीच्या जवळ अजिबात येऊ नको. ती लाईट काटा काढायला कमी करत नाही, हे बेकार आहे लाईट. वायरींवरती पण कोणी बसू नका बरं का. ती आपली वायरी डिली करेल, अशा वायरी येत्या. आता काटा काढण्याची एक पद्धत आहे. शेतात जर कुणी एकामेरीचा काटा काढला असेल ना, बघा काटा काढणारा खाली बसतो आपल्या गुडघ्यावरती त्याचा पाय घेतो का नाही? देवानी आई साहेबांचा पाय आपल्या स्वतःच्या गुडघ्यावरती घेतला आणि असा पाय धरला होता. आणि तो काटा दिसला नाही की आपण काय करतो? थुका लावतो. असा बऱ्याच जणांना थुका लावला आपण. देवानी थुका घेतला स्वतःचा आणि पायाला लावला. आणि थुका लावून असा पायला काटा कुठे? नखाला काटा येत नव्हता देवाच्या नखाला. काय केलं असेल देवानी? स्वतःचे दात लावले तिथं. बघा काय भाग्य असेल. अरे ज्याच्या पायाला विश्वाचा मालक दात लावतो, त्या आई साहेबांचे पाय काय सामान्य असतील का? पायगुड्यांचे पण नाही तो असले. कोण विचारतो पायगुड्यांच्या पायाला काय पाय असतील? बघा तुम्ही, दोघांच्या पायातला काटा देवाने असा दाताने काढला. कुणाचा? एक सुदाम देवाच्या पायातला आणि देहू मध्ये जिजाऊ आई साहेबांच्या पायातला. महाराज देव इच्छी रज चरणी माती, देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देव इच्छी रज चरणीची माती, धाव
स्वतःला देवाला पाहिजे म्हणून आई साहेबांचा पाय धरलाय आणि त्यांच्या पायाची रज देवाने कपाळावरती नाही लावली, आज चाटली पायाची माती चाटली आई साहेबांच्या. देवईची रज चरणीची माती. आणि काटा बरोबर भगवंतानी काढल्याबरोबर त्या आधी व्याधी सगळ्या शांत झाल्या. बरं वाटलं. देवाने त्या ठिकाणी ते टोपलं उचलून दिलं. आता तुकाराम महाराजांना भूक लागली हे देवाला कळत नव्हतं तेव्हा. ते टोपलं पटकरी लगबगीने उचललं, डोक्यावरती ठेवलं आई साहेबांच्या. तो भोपळा काय अर्धा फुटला होता तसाच त्या ठिकाणी मोडका भोपळा देवाने हातात धरला. आणि देव आणि आई साहेब चालत चालत भंडारा डोंगरावरती 2 जण गेले. आता ऐका त्याच्यातली गंमत. तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं झाडाखाली. कधीही तुकाराम महाराजांचं भजन थांबलं नव्हतं, कितीही विक्षेप झाला तरी. पण आज मात्र देवाला स्वतःच्या पत्नीला एकत्र येताना ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस तुकाराम महाराजांचं भजन थांबलं. तुकाराम महाराज म्हणतात, आज चंद्र आणि सूर्य एकत्र कसे काय आलेत? सूर्य म्हणजे आगच होती ना. चंद्र आणि सूर्य आज एकत्र आले कसं काय आश्चर्य झालं. महाराजांनी जिथं आहे तिथंच भजन थांबवलं. आई साहेबांनी टोपलं उतरलं, बसल्या. देव त्याच्या शेजारी बसले आणि देवाला तुकाराम महाराजांनी पहिला प्रश्न विचारला. म्हणले, देवा खरं सांगायचं, तू भजन करणाऱ्याला दर्शन देतो का शिव्या देणाऱ्याला दर्शन देतो? शिव्या कोण देत होतं? म्हणजे बायका शिव्या देतात हा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा खरं सांगायचं, तू भजन करणाऱ्याला दर्शन देतो का तू शिव्या देणाऱ्याला दर्शन देतो? देवाने सांगितलं, महाराज मी भजन करणाऱ्याला दर्शन देतो, पण भजन करणाऱ्याला जो भाकरी खाऊ घालतो त्याला पहिलं दर्शन देतो. हे त्याचं उत्तर आहे महाराज, देवाच्या मुखातलं उत्तर आहे. महिलांना भजन नाही करता आलं तरी काही हरकत नाही, पण करावं, जरूर करावं, पण नाही काही हरकत नाही आलं तरी. पण भजन करणाऱ्याला भाकरी जरूर खाऊ घाला. काय होतं, देव भजन करणाऱ्याच्या अगोदर भाकरी खाऊ घालणारा दर्शन आहे महाराज. विठ्ठल तुकाराम महाराजांनी तयारी केली, निरोप पाठवला. कळालं मला. निरोप कुठं पाठवला? संतांच्या जवळ. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आता माहेराला जाण्याची ओढ तुकाराम महाराजांना लागली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप हा संता हाती आला. संतांच्या जवळ त्या ठिकाणी पाठवलेला निरोप पुन्हा संतांनी दिला. आणि विश्वाचा मालक तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी संत सांगतायत, पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी पाहुणा येणार आहे. आणि मग देव या घरामध्ये, या देवाला पाहुणा आला. पाहुणे घरासे आज आले, ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घरासे आज आले, ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार, कोप मोड के जर काय करू उपचार, कोप मोड के जर. पाहुणे घराशी आज आले, ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले, ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार, कोप मोड के जर काय करू उपचार. कोप मोड के जर दरीत पाण्या माझी रांगी दरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. हरी मोडकिया बाजावरी वाकळा, हरी मोकळ्या वाकळ्या. तुझी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार. तुझी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार.